जर कमी प्रमाणात करायचं असेल तर ते पण बघू शकता. हे खूप मोठं शेड आहे लांबीला, पण याच्यामध्ये पण जुगाडू पद्धतीने केलेलं आहे. वरती ताडपत्री टाकली आहे, वरती किंवा दोरीने बांधलेले आहे, खाली बाजूने जाळी आहे. अशा प्रकारे सरांनी शेडची माहिती सांगितलेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे शेड पण बांधू शकता कमी खर्चामध्ये. तर त्याच्यानंतरचा हे आहे अर्धबंदिस्त, बंदिस्त कुक्कुटपालन आणि मुक्त संचार. या तीन मध्ये काय फरक आहे आणि काय फायदा राहतो हे तुम्हाला सांगतो. सुरुवातीला आपण बघू अर्धबंदिस्त कुक्कुटपालन. अर्धबंदिस्त म्हणजे काय तर का जिथं त्याला मर्यादा आहे, किती प्रमाणात, काहीतरी 40% 50% प्रमाणात त्याला मर्यादा आहे. आपल्याला जायचं असतं लांब, पण आपल्याला इच्छा आहे तिथपर्यंत जायची गावरान कुक्कुटपालनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर, पण काहीतरी आपल्याला मर्यादा केलेली आहे. तर अर्धबंदिस्त मध्ये तुम्ही बघू शकता, इथं दाखवतोय जागा कमी, इथं आहे फक्त एकदम मर्यादित जागा आहे आणि तिकडे शेड आहे त्यांचं दाखवलेलं. तर हे याच्या बाहेर येऊ शकत नाही. म्हणजे काय अर्धबंदिस्त आहे म्हणजे अर्ध आतमध्ये राहणार शेड मध्ये आणि त्याचा जो एरिया आहे स्पेस फिरण्याचा तर तो कमी आहे, तर त्याला अर्धबंदिस्त म्हणू शकतो. याच्यामध्ये काय होतं जास्त प्रमाणात म्हणजे तुम्हाला जो रिझल्ट भेटणार असतो याच्यामध्ये किंवा मांसामध्ये म्हणा किंवा अंड्यांमध्ये, हा रिझल्ट थोडाफार प्रमाणामध्ये टक्केवारी घसरू शकते याच्यामध्ये, कारण की पक्षाला पाहिजे तसं मुक्त होता येत नाही. तर त्याच्यामुळे हे अर्धबंदिस्त असं आहे, तुमच्याकडे जागा कमी असेल तर तुम्ही अर्धबंदिस्त पण करू शकता 5 ते 10 गुंठ्यामध्ये. त्याच्यानंतर येतं मुक्त संचार कुक्कुटपालन. मुक्त संचारचं उदाहरण तर आपल्या समोर आहेच. हा पक्षी कुठपर्यंत पण लांबपर्यंत जाऊ शकतो, त्याला कोणती मर्यादा नाही, जवळजवळ 2 एकर मध्ये मुक्त येतो. तर याच्यामध्ये काय होतं, पक्षाला नैसर्गिक पद्धतीने अनेक गोष्टी खायला भेटतात. त्याच्यामध्ये आपला फीडचा खर्च वाचतोय. त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपण उत्पन्न पण घेऊ शकतो. त्या मातीमधून कधी कधी पक्षी बघा तुम्ही, पक्षाच्या आपण जर कोणी चिकन वगैरे घेतलं, त्याचा जो फेटा असतो त्याच्यामध्ये हे असतं, माती असते किंवा खडे वगैरे असतात छोटे छोटे, आपण जर ते कापल्यानंतर आपल्याला दिसतं. तर त्याच्यामधून काय भेटत असतं, मातीमध्ये लोह, खनिजयुक्त, कॅल्शियम वगैरे भेटत असतात. त्याच्यामुळे तो मुक्त संचारमध्ये आपल्याला चांगला फायदा होतो. त्याचा परिणाम असा होतोय की आपल्याला चांगल्या प्रकारे पक्षाची ग्रोथ झालेली पाहायला मिळते, का तो मुक्त आहे, कुठं पण येऊ शकतो. तुम्हाला जर बंदिस्त करून ठेवलं 2-3 ठिकाणी तर आपल्याला त्याच्यावरती ताण एक येतो डोक्यावरती. एक ताण आल्यामुळे आपलं काय होतं, मानसिक स्थिती बदलते. कधीतरी आपण थोडंफार कमीच खाणार आहे, म्हणजे एक मुक्त बंदिस्त असल्यामुळे अशा प्रकारचे प्रॉब्लेम होतात. आणि मुक्त मध्ये असेल तर पक्षाची ग्रोथ चांगली होते, वजन चांगलं वाढणार आहे, त्याला चांगल्या गोष्टी मिळाल्यामुळं त्याला अंड्याला पण त्याच्यावर चांगला परिणाम होणार आहे. त्याच्यामुळे मुक्त संचारमध्ये 100% चांगला फायदा होत असतो. त्याच्यानंतर बंदिस्त कुक्कुटपालन आहे. आता बंदिस्त कुक्कुटपालन म्हणजे पूर्णच बंदिस्त. त्याच्यामध्ये त्याला काय बाहेर सोडायचा नाही किंवा मुक्त मध्ये तो कुठेही जाऊ शकत नाही, तो 24 तास बंदिस्त राहणार आहे. बंदिस्त मध्ये आपण गावरान कुक्कुटपालन शक्यतो करू नाही शकत. कमी प्रमाणात असले 10-20 कोंबड्या ठेवू शकतो जर तुमच्याकडे जागा नसेल तर. बंदिस्त मध्ये कोणता व्यवसाय जास्त प्रमाणात चालतो तर ब्रॉयलर. तुम्ही बघितलंय का कधी ब्रॉयलर पक्षी बाहेर सोडलेला आहे वाऱ्यावरती? तो कधीच बाहेर नसतो, तो बंदिस्त मध्ये येतो. तर बंदिस्त मध्ये पक्षी पूर्णपणे आतमध्ये राहिलेला असतो, त्याला बाहेर जाण्याची कोणताच म्हणजे चान्स नसतो. ज्यांच्याकडे कमी जागा असेल तर तो हा बंदिस्त मध्ये ब्रॉयलर पक्ष्यांची निवड करत असतो. बंदिस्त करत असताना याच्यामध्ये गावरांमध्ये तुम्ही कावेरी घेऊ शकता, आर घेऊ शकता, वनराज घेऊ शकता. हे तुम्ही बंदिस्त मध्ये करू शकता. तुम्ही गावरान पण त्याच्यामध्ये करू शकता, पण पाहिजे तसे रिझल्ट त्याच्यामध्ये ते भेटण्याचे चान्सेस कमी राहणार आहेत. आता सगळ्यात महत्वाचा विषय कोंबड्याच्या सुधारित जाती व त्यांची निवड. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बाबा तुमच्या एरियामध्ये कोणती कोंबडी जास्त प्रमाणात, त्याला कोणत्या प्रमाणात मार्केट आहे किंवा तिथं ह्या कोंबडीचा खप जास्त होतोय का, त्या कोंबडीचा खप जास्त होतोय किंवा अंडी जास्त चालतात का. आता याच्यामध्ये 3-4 कोंबड्यांबद्दल सांगतो. त्याच्यामध्ये तुम्ही आता सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये चॉईस करू शकता आपल्याला कोणत्या कोंबडीची निवड करायची. सुरुवातीला हे कोंबडी बघितली आहे का कधी कोणी? फोटो मध्ये दिसते, कडकनाथ नाही, हे ब्लॅक ॲस्ट्रोलॉप आहे. या कोंबडीचं वर्ल्ड रेकॉर्ड आहे. हिने 365 दिवसापैकी कमीत कमी 360 सगळ्यात जास्त देणारी अंडी कोंबडी म्हणलं तर ही ब्लॅक ॲस्ट्रोलॉप आहे. ही कोंबडी ऑस्ट्रेलियन कोंबडी आहे. हिचा म्हणजे आपण कसं म्हणतो प्युअर देशी महाराष्ट्रात आहे, तसं हे कोंबडीचा उगम याच्यामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये झालेला आहे. तर ह्या कोंबडी दिसायला वरून गावरान आहे, हायब्रिड आहे. गावरान फक्त एकच क्वालिटी मध्ये आपल्या इकडे जी असते ती प्युअर देशी. ह्याच्यामध्ये अशा अनेक गोष्टी समजा आता आपण
हे अंडीत जास्त देणार आहे याच्यामध्ये मिक्स करता येईल का? जर आपण गावरान जर ठेवलं तर तुम्ही जर समजा उद्या हे कोंबडे अंड्याला उभाना बिबाना देत नाही, तुम्ही हिच्या खाली पिल्ल बस अंडी ठेवून पिल्ल नाही काढू शकत. ही फक्त अंड्यांसाठी चांगली आहे. आणि आपण गावरानमध्ये तिला सोडू शकतो का? याला काय प्रॉब्लेम नाही, सोडू शकता. पण तुम्ही जर मग तुमचा सगळा मिक्स बिझनेस होईल, कळणारच नाही तुमचं. तुम्हाला गावरांचा अंडे नाही ओळखणार, हेच नाही ओळखणार. उद्या तुम्ही जर समजा ह्या चिरे घेतले पिल्लांचा व्यवसाय करायला गेले, फरक राहतो. असं साईजला मोटर साईजला मोठं राहील, कधी कधी ब्राऊन जास्त असेल. हा पिल्ले उभाना नाही देणारी. तुम्ही फक्त अंडी विक्रीसाठी करू शकता. हा पण जर तुम्हाला लोकांना कळलं का यांच्याकडे जर हायब्रिड जातीचे अंडी तर लोक तुमच्याकडे पाहिजे तो रेट नाही भेटणार, तुम्हाला पार पाडून आपल्या ब्रॉयलर टाईपच रेट भेटत. तर ही एक कोंबडी अंड्यांसाठी चांगली असते. तुमच्याकडे जर अंड्यांना त्या प्रमाणात मागणी असेल तर ही पण वापरू शकता तुम्ही. गिरिराज वनराज बघितलेला आहे का? इथं शक्यतो असेल एखादा. हा पण दिसायला कसा आहे गावरांसारखा आहे. तुम्ही सर्वसामान्यांना फसवू शकता, गावरान म्हणून 800-900 रुपये रेट घेऊ शकता. पण हाच जर व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला, तुमच्याकडे मार्केटिंग नसेल आणि ट्रेडर आला, त्याचा याचा रेट डायरेक्ट 50% डाऊन होणार आहे. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे मार्केटिंग असेल तर तुम्ही, किंवा असं येणारे जाणारे लोक असतील तर तुम्ही यांना रेग्युलर मध्ये कमी प्रमाणात करून विकू शकता. याला हा दिसायला तर गावरानच दिसतोय, पण हा बघा खालून एकदम त्याची साईज मोठी झालेली आहे. हा म्हणजे थोडाफार दिसतो प्युअर गावरांसारखा, पण जे ओळखणारे असतात ते ओळखू शकतात गिरिराज वनराज काय. ट्रेडर लोक लगेच ओळखतात. RIR माहित असेल आणि बघितली पण असेल. मांस उत्पादनासाठी म्हणा चांगली कोंबडी आहे. हे चिकन साठी RIR चव ब्रॉयलर सारखी 2-3 महिन्यात मोठी होती म्हणल्यावरती ही RR. हे म्हणजे कसं कावेरी वगैरे त्यामध्ये जाऊ शकता. हा पण रेट कमी भेटणार आहे. जे काय होतं फक्त ब्रॉयलर कोंबडीला वरून पांढरे दिसते म्हणून आपण त्यांना ब्रॉयलर म्हणतो. आता काय होतंय गावरान बरेच आहे, क्रॉसिंग वगैरे करून बऱ्याच प्रकारच्या जाती तयार केलेल्या आहेत. इकडे पाथर्डी म्हणतात अहमदनगर साईडला. एखाद्याने समजा तुम्ही तुमच्या याच्यात काहीतरी क्रॉसिंग झालं, तुमचं काहीतरी वेगळं ब्रीड तयार झालं का तुम्ही तुमचं नाव देणार आहे. अशा बऱ्याच त्याच्यावर प्रक्रिया करून लोकांनी सोनाली म्हणा, RR म्हणा, गिरिराज वनराज यासारख्या बऱ्याच मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आता ती नवीन एक जात आलेली आहे काहीतरी, बरीच अंडी देते, नवीन जात आलेली आहे कुठली तरी. हे मांसासाठी आहे, पण याच्यावर तर म्हणन तसं तुम्हाला किलोवरती जाणार आहे. पण गावरान कोंबडीचा कसं आहे, आपल्या मनाचा रेट आहे. 400 रुपयाला घेता का त्याच्यापेक्षा कमी देऊ शकत नाही आपण. हा आपला फिक्स रेट आहे ना, आपल्या मनाचा रेट आहे हा. हे बघा कडकनाथ, काही वर्षापूर्वी खूप ट्रेंड मध्ये होता हा कडकनाथ. काळच मटण असतं, पूर्ण काळ आहे, तुम्हाला कुठंच पांढरं दिसणार नाही याच्यामध्ये. कडकनाथ टोटल मटण पण काळ असतं यांचं. मध्ये मध्ये याच्या काहीतरी लोक फ्रँचायझी द्यायचे, पक्षी टाकायला लावायचे, इन्व्हेस्टमेंट करायला लागायचे, कंपनी गेली पळून. बरेच लोक याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे. काय माहित असेल इकडे पण दिले असतील लोकांना बऱ्याच. त्याच्यामुळे आता जास्त चालत नाही मार्केटमध्ये. त्याच्यामुळे हे करून पण फायदा नाही जास्त. डीपी क्रॉस कावेरी सध्या हे पण चालतं गावरान नंतर. चिकन साठी याचा जास्त उपयोग केला जातो, अंड्यांसाठी पण केला जातो याचा उपयोग. तर हे जर सध्या गावरान नंतर सोनाली नंतर हे 2-3-4 ज्या कोंबड्या आहेत त्या जरा मार्केटमध्ये जास्त चालू आहे. तर याचा उपयोग तुम्ही चिकन साठी करू शकता. चिकनचं जर 3 महिन्यामध्ये चिकनला विक्री करू शकता तुम्ही. तसं गावरान कोंबडीला 5 महिने लागतात. पण ते कसं असं नॅचरली नैसर्गिक ऑर्गॅनिक लोकांना आता जास्त पाहिजे. हे आजार वगैरे जास्त चालू आहे. तुम्ही बघा एखादं हॉस्पिटल असेल, हॉस्पिटलमध्ये एखाद्याचे महिलेचे किंवा म्हणा प्रसूती झालेली असेल, कोणाचं ऑपरेशन झालं असेल तर लोक आवर्जून सल्ला देतात का तुम्ही गावरान अंडी खा. पण कोणती लोक गावरान सांगतात, पण मार्केटमध्ये चालू आहे काय, तुमच्या साध्या कावेरीला RRला यांना 10 रुपये रेट भेटतो. पण तुमच्याकडे खात्रीचा पक्षी असू द्या प्युअर गावरांचा, जो तुम्ही कस्टमरला पटवून देऊ शकता आमच्याकडे 100% खात्रीचा आहे. हे आज अंड मी विक्री करतो मुंबईमध्ये कमीत कमी 18 ते 20 रुपयाला अंड जाते प्युअर गावरांचं. तर त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये ह्या ज्या कोंबड्या पाळता तुम्ही डीपी क्रॉस कावेरी, त्याच्यामध्ये चिकन साठी करू शकता तुम्ही. पण त्यांचे रेट पण ठरलेले असतात, किंवा त्यांचा पण रेट असतो का बा 120 रुपये किलो, 40 रुपये किलो, हे जास्त नसतं. पण आपल्या गावरांचा रेट काय आहे, आपल्या मनाचा रेट आहे.
याला ट्रेडरला जर म्हणलं 350 रुपये किलो घेऊन जातोय. फक्त माल आपला खात्रीचा पाहिजे, प्युअर गावरांचा. आसिल क्रॉस हा आपल्या इकडे पाळून फायदा आहे का? आसिल क्रॉसच्या कोंबड्या जर तुमच्याकडे चांगलं मोठं मार्केट असतं जर तुम्ही पाळू शकता. एक कोंबडा 5-5 हजार रुपयाला जातो. जो लढाईसाठी वापरतात ना कोंबडे ती जाते आसिल क्रॉस. हे कर्नाटक वगैरे त्या साईडला भरपूर चालतंय. हा फायटर असतील, फायटरच फायटिंग साठी वापरले जातात. आता मागच्या ट्रेनिंगला मागच्या आठवड्यामध्ये माझ्याकडे एक कस्टमर आले होते ट्रेनिंग साठी. त्यांच्याकडे एका कोंबड्याला काहीतरी ऑर्डर आली होती 55,000 रुपये, तरी त्यांनी विकला नाही तो. म्हणजे काय एवढी याची मागणी आहे. पण ते आपल्याकडे त्याचं मार्केट पाहिजे. तुमच्या इकडे जर गावरान कोंबडीचं मार्केट आहे तुम्ही असतील कोण घेईन 5,000 रुपयाला कोंबडा? ज्यावेळेस तुम्हाला फुल मार्केटिंग करून ते कुठेतरी रेल्वेने ट्रान्सफर करून त्या ठिकाणी तुम्हाला हे कोंबडे पाठवावं लागतील. याचा अंड पण कमीत कमी 100-150 रुपयाला जाते. फक्त उभावण्यासाठी जर मागायचं म्हणलं ना 100च्या वरती अंड जातं यांचं. आहे ना, त्याची मागणी पण किती असेल, लोक मागाय आली तरी भरपूर माग जात. नर मादी जोडी 8-10 हजार रुपये. सोनाली गावरान नंतर जर तुम्ही कोणता गावरान मध्ये जर तुम्हाला काही रस नसेल तर तुम्ही हा सोनाली पर्याय निवडू शकता. म्हणजे गावरान नंतर याच्यामध्ये तुम्हाला 60% अंडी प्रोडक्शन भेटतं. म्हणजे जे गावरांमध्ये तुम्हाला 30 ते 35% लगभग ही कोंबडी गावरानच दिसते पूर्णपणे. फक्त जे ओळखणारे लोक आहेत 2-3 कलर वरनं, त्याच्यात जर काही कलर असे आहेत तर लोक ओळखत पण नाही. गेल्या वेळेस माझ्या ट्रेनिंगला पुण्यामध्ये 60 ते 70 लोक होती. 60 ते 70 लोकांमध्ये हेच कोंबडी दाखवली. सगळ्यांनी सांगितलं की हे गावरान कोंबडी. तर त्यांना म्हणलं आपल्याकडे सगळ्या गावरान कोंबड्या विकायला आहेत, ह्या 350 रुपयाने घेणार का? ते म्हणले एवढी स्वस्त का? सर म्हणलं फसवायचं नाही, ही कोंबडी सोनालीची कोंबडी आहे त्याच्यामुळे 350 रुपये रेट आहे. प्युअर गावरान पाहिजे असेल तर 500 रुपयाला देईन. तर म्हणजे 60 लोकांना पण ही कोंबडी ओळखली नाही, प्युअर गावरान दिसते. ह्याच्यामध्ये जास्त फसवणूक चाललेली आहे. तुम्हाला मिक्सिंग मध्ये हेच तुम्हाला पिल्ल जास्त भेटणार आहेत. जर कुठं तुम्ही ज्या ठिकाणी माहिती नाही किंवा काय नाही तर तुम्हाला याच्यामधून कोणत्या अँगल नाही कोंबडी दुसऱ्या जातीची वाटते. सगळं गावरानच दिसतंय आणि याचं अंड पण जवळपास गावरानच दिसतं. म्हणजे हे तुम्ही मार्केटमध्ये अंडी विकू शकता गावरान मधून. कोणतीही कोंबडी असू द्या कमीत कमी ते 150 दिवस तरी घेते. 5-1 महिन्यानंतर अंड्याला सुरुवात होती. त्याच्यानंतर 1 महिना तुम्हाला पुलट अंड चालू होतं. पुलट अंड म्हणजे छोटं अंड असतं. म्हणजे जसं कसं आपण म्हणतो गाई याल्यानंतर सुरुवातीचं जे दूध असतं ते आपण वापरत नाही, तसंच ते अंड सुरुवातीचं खाऊ शकतो आपण. पण ते पुलट अंड म्हणतात छोट्या अंड्याला. त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर हळूहळू मोठं अंड होतं. त्याच्यानंतर ते तुम्ही हॅचिंगला लावू शकता किंवा गावरान कोंबडीच्या खाली उभाण्याला देऊ शकता. मग ह्याच्यामध्ये ह्या कोंबडीला पण चांगली मागणी आहे. आता सध्या मार्केटमध्ये गावरान म्हणून हे जर मुक्त संचार मध्ये वाढवलं ना तुम्ही तर 90% चांगलं मांस लागणार आहे त्यांचं. फक्त मुक्त मध्ये पाहिजे कारण नॅचरली भेटणार आहे त्यांना. हा सगळे गावरांची क्रॉसिंग करून हे झालेले ब्रीड आहेत. या फक्त काय एखाद्याला बॉडी बिल्डर नाही का म्हणत आपण, इंजेक्शन मारून झालाय जाम, तसं यांना आता ब्रॉयलरच बघा तुम्ही कितीतरी त्यांना ट्रीटमेंट देतात. त्यांचं फीडच मध्ये एवढे हाय प्रोटीन असतात ना की त्यांना 40-45 दिवसामध्ये भागच पडतं. एवढं 3 किलो वजन झालं पाहिजे. म्हणजे एवढं जोरात टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे हे सगळं. पण आपल्या गावरान कोंबडीला तुम्ही किती काय द्या ते हाय त्या दिवसामध्ये तेवढेच वाढणार आहे. 99% त्याच्यावर काही इफेक्ट होत नाही. कारण की आणि सगळ्यात इम्युनिटी पॉवर जोरात म्हणलं तर त्यांची अख्ख्या पावसामध्ये ती थांबू शकते. तिथून ती कोंबड्या सगळ्यात महत्वाची खासियत काय त्यांची की ती कोंबडी स्वतः अंड्यावर बसते आणि स्वतः पिल्ल तयार करते. त्याच्यामुळे गावरान कोंबडीला मागणी जास्त आहे. फक्त याच्यामध्ये फायद्याचा विषय काय, फक्त थोडं थांबावं लागतं. वर्षभर म्हणा 8 महिने म्हणा. एकदा तिची अंडी चालू झाली ती उभाना द्यायला बसली 21 दिवसांनी पिल्ल आहे. तीच जर पिल्ल तुम्हाला सांगतो परत 6 महिने हे जे आज स्टेप वाईज चालले तर 100% त्याच्यामध्ये फायदा होणार आहे गावरांमध्ये. पण तेवढं वेळ संयम ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही म्हणले 6 महिन्यातच लगेच पिल्ल बिल्ल मग होत नाही. पण लाईट लागते. जर तुम्हाला हॅचिंग पद्धती वापरली तुम्ही मशीन घेऊन अंडी उभवली तर 100% लाईट लागते त्याला. आणि जर फक्त कोंबडीच्या उभाण्यानुसार चालायचं असेल तर लाईट लागणार नाही. 1-2 बल आपले जर जास्तच थंडी असेल तर लावून ठेवायचे. कोंबडी काय करते त्यांना हिट त्यांच्या पंखा खालूनच देत राहते. त्यांना जर व्यवस्थित औषध पाणी दिलं तर त्यांना काही शक्यतो म्हणजे 90-95% काहीच प्रॉब्लेम होत नाही. फक्त त्यांची काळजी पण तेवढ्या पद्धतीने घेणं गरजेचं आहे. आता आपण काय म्हणतो
गावरान कोंबडी आहे, तिला काय याची गरज नाही चांगल्या पाण्याची, तिथं गटारीतलं पाणी खाती, पाणी पिती. म्हणजे अशा गोष्टी पण टाळल्या पाहिजे. आपण म्हणतो ते नॅचरली बाहेर खाते, पण त्यांना जर आपण पिल्लांना जर घाण पाणी दिलं लगेचच्या लगेच, ते आजारीच पडणार आहे. आपल्याला जरी पाणी चेंज झालं तरी आपण आजारी पडतोय. त्याच्यासाठी पाण्याची लेवल पण चेक करणं गरजेचं आहे आपल्याकडे. पाण्याची लेवल जर ओके चांगली नसेल तर त्याच्यामधून इकोलाय सारखे रोग होतात, जेणेकरून त्यांच्या लिव्हरला हार्टला प्रॉब्लेम येऊन ते पक्षी दगावण्याचे पण साधारण एक कोंबडी किती अंड्यावर बसवायला पाहिजे? 15 ते 16 बसू शकता.